तर या ठिकाणी आज आपल्याला अशा अष्टपैलू असलेल्या कथाकार सौ अर्चना डावरे यांचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. कथा कशी लिहायची याची कार्यशाळा ते आपल्याला घेणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मी आजच्या या साहित्यिक सखी मंच उदगीर आणि या ठिकाणी जे ही जी कथालेखन कार्यशाळा आहे ही आम्ही सिद्ध लेखिका लातूर, परभणी, नांदेड या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे आणि त्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी आमच्या ज्येष्ठ कवयित्री सौ अर्चना नळगीरकर ताई यांना करते. त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. नमस्ते सख्यानो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कथाकार अर्चना डावरे मॅडम, निवेदिका सौ प्रीती दुरुपकर, आम्ही सिद्धलेखिकाच्या लातूर, नांदेड आणि नांदेड परभणी येथील सर्व सहभागी लेखिका सदस्य, आपल्या आयोजिका अश्विनी निवर्गी मॅडम, या सर्वांना घेऊन हा कार्यक्रम आपण सादर करत आहोत. या आभासी व्यासपीठावर मी आपले सर्वांचं शब्द सुमनांनी स्वागत करते. मी प्रास्ताविक करण्यासाठी इथे आलेली आहे. साहित्यिक सखी ग्रुप 5 जिवलग मैत्रिणींच्या संकल्पनेतून स्थापन झालेला हा ग्रुप जानेवारी 2020 या दिवशी किंवा या साली आपण या ग्रुपची स्थापना केलेली आहे. त्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून किंवा या ग्रुपने एक हळदी कुंकू आयोजित केलं होतं आणि या हळदी कुंकामध्ये आपण सर्व प्रकारच्या, सर्व स्तरातील आणि सर्व प्रकारच्या महिलांना बोलावून तिथे सर्वांना हळदी कुंकाचं वाण दिलेलं होतं सगळ्यांना आणि एक ई बुक काढून आपण ते त्यांना वाण म्हणून दिलेलं होतं. म्हणजे इथे या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नव्हता की एखादी परित्यक्त्या असेल, एखादी विधवा असेल तर अशा लोकांना सुद्धा आम्ही हळदी कुंकू लावून तिथे त्यांना वाण दिले होतं. इवलेसे रोप लाविले द्वारी, दयाचा वेलू गेला व गगनावरी, असं जी म्हण आहे किंवा हे जे ज्ञानेश्वरांनी जे आपल्याला सुभाषित किंवा जे त्यांचं गाणं आपण ऐकतो तर त्यामध्ये अशा छोट्याशा रोपाचं एवढ्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर फार लवकर झालेलं आहे. कारण त्यामध्ये सर्व सहभागी सखींचा सहभाग आहे, ज्येष्ठ साहित्यिकांचा सहभाग आहे. आधी अगदी निवडक मैत्रिणींना घेऊन आम्ही हा ग्रुप सुरू केला होता, पण त्यामध्ये अनेक नामवंत लेखिका आहेत, अनेक साहित्यिका यामध्ये जॉईन झालेल्या आहेत. आणि असं झालं की आम्ही हा ग्रुप सुरू केला आणि पहिलं लॉकडाऊन पडलं तेव्हा मग बायकांना काय करावं हा प्रश्न पडला. पण त्यामध्ये बायकांचं किंवा लेखिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लॉकडाऊन कसा आला किंवा कसा गेला हे कळलं नाही, कारण लिहित्या हाताला बळ द्यायचं काम आमच्या साहित्यिक सखी ग्रुपने केलं होतं. म्हणजे त्यांना त्या लॉकडाऊनची झळ सुद्धा पोचली नाही. अनेक ऑनलाईन उपक्रम आमच्या या कार्यक्रमाद्वारे घेतले गेले आणि तसंच आमच्या या ग्रुपमध्ये 7वी पास असलेली एक लेखिका तसंच PhD असलेल्या सर्व लेखिकांचा यामध्ये समावेश आहे. म्हणजे सर्वसमावेशकता हा आमच्या या ग्रुपचा एक गुण आपण सांगू शकतो. तसंच सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दर महिन्याला एक कार्यक्रम घेत गेलो आणि प्रत्येक सखींना सहभागी प्रमाणपत्रही दिल्या गेलं. त्यामुळे प्रत्येकीला प्रोत्साहन मिळत गेलं आणि प्रत्येकीला असा हुरूप वाटायला लागला की आपण यामध्ये भाग घ्यावा. त्याच्यानंतर दिवाळी पहाटच्या ऐवजी दिवाळी संध्या कार्यक्रम घेतला आम्ही, कोजागिरीचा पण कार्यक्रम घेतला, गाण्याचा बहारदार कार्यक्रम. आणि आता सध्या आम्ही जो साहित्यिक सखीचा ग्रुप आहे यामध्ये दर रविवारी रंगोलीचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि दररोज एक विषय दिला जातो आणि या विषयावर सर्व सखी आपापल्या परीने लिखाण करत आहेत. अशा पद्धतीने आमचा सखीचा ग्रुप अतिशय फोफावत आहे. एक ग्रुप कमी पडत आहे म्हणून आता आम्ही दुसरा ग्रुप पण आता यामध्ये काढलेला आहे. 250 सखींचा यामध्ये सहभाग आहे. तसंच आता राज्यस्तरावर पण आमच्या या ग्रुपची नोंद झालेली आहे.
कोविड काळामध्ये लिहित्या हाताला बळ दिलं. सर्व सखींना आम्ही लॉकडाऊनची किंवा कोरोनाची भीती घालवण्यासाठी सर्व सखी आमच्या या तत्पर होत्या आणि म्हणून आमच्या या ग्रुपला कोविड योद्धा म्हणून सुद्धा सन्मानित केलं गेलं. त्याच्यानंतर आता राज्यस्तरीय रंगकर्मी पुरस्कार येत्या 10 तारखेला आमच्या या ग्रुपला मिळत आहे. तर यासाठी सुद्धा आमच्या या ग्रुपचं नाव राज्यस्तरीय लेवलवर गेलेलं आहे असं सांगू शकतो. त्याच्यानंतर या साहित्यिक सखीच्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक लेखिकांनी कथा लेखन, कविता लेखन केलेलं आहे. तिच्या लेखणीतून हा पहिला संपादित कथासंग्रह आमच्या या ग्रुपतर्फे काढला गेला, प्रकाशित केला गेला. 2021 ऑगस्ट मध्ये आम्ही या ग्रुप तिच्या लेखणीतूनच प्रकाशन झालं आणि ओंजळ कविताची भाग 1, ओंजळ कविताची भाग 2 असे 2 कविता संग्रह आम्ही सर्व साहित्यिकांना किंवा कवयित्रींना घेऊन काढलेले आहेत. आता येणारा आगामी आमचा कविता संग्रह म्हणजे कथासंग्रह म्हणजे उदगीर साहित्याचं लेणं. उदगीर साहित्यिक लेणं म्हणजे उदगीरच्या सर्व साहित्यिकांना घेऊन, साहित्यिक सखींना घेऊन आम्ही हा आपला एक कथासंग्रह काढत आहोत आणि त्याचं प्रकाशन पण आता होत आहे. त्याच्यानंतर असे अनेक कार्यक्रम या साहित्यिक सखी मार्फत घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच आपण आम्ही सिद्ध लेखिका हा कैलासवासी मोहन काका कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून तयार झालेला हा आंतरराष्ट्रीय लेवलवरचा, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा ग्रुप फार मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे. सर्व प्रकारच्या सर्व लेखिकांना घेऊन या सिद्ध लेखिका ग्रुपनी प्रत्येक जिल्ह्यावर आपला एक प्रभुत्व निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. तर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये 3 जिल्ह्यातील आम्ही सिद्ध लेखिका च्या ग्रुपच्या सखी सर्व सहभागी होत आहेत आणि अर्चना डावरे मॅडमचा आपल्याला आज कार्यक्रम ऐकायला मिळतोय हे आपलं अहोभाग्य समजूया आणि या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या सर्वांना त्याचा निश्चित लाभ होईल अशी आशा व्यक्त करते आणि माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. खर्चांनाही आपलंसं करतील अशी काही गोड शब्द असतात. खर्चांनाही आपलंसं करतील अशी काही गोड शब्द असतात आणि शब्दांनाही गोड लावावं अशी काही गोड माणसं असतात. तशाच आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या म्हणजे तो अर्चनाताई डावरे मॅडम, मी अर्चनाताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला या कथा लेखनाबद्दल मार्गदर्शन करावं. तो अर्चनाताई. नक्कीच ताई, आवाज येतोय? हो हो येतोय. चालेल. सगळ्यात प्रथम प्रीती दुरुपकर जी सूत्रसंचालन करतीये, आताच ज्यांनी प्रास्ताविक अतिशय सुंदर आणि मुद्देसूदपणे केले त्या माझ्या मैत्रिणी, खरं तर ज्येष्ठ आहेत त्या पण तरीही माझी मैत्रीण अर्चना नळगीरकर आणि आम्ही सिद्ध लेखिकाचे 3 समूह आणि साहित्यिक ग्रुप उदगीर. खरं तर तुमच्या सोबत राहून मीही भरपूर शिकलीये. तुम्ही सगळेजण मला बहुमान देतायत ही गोष्ट वेगळी आहे, पण प्रत्येक स्त्रीमध्ये किंवा प्रत्येक साहित्यिकामध्ये, प्रत्येक एक मातेमध्ये काही ना काहीतरी एक आगळी चुणूक असते आणि ती लेखनाच्या रूपाने कुठे ना कुठेतरी बाहेर पडते, व्यक्त होते आणि मी सातत्याने साहित्यिक ग्रुप उदगीर हा फुलताना, बहरताना बघत असते. आता ताई सांगत होत्या की आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलाय आणि परिवर्तनाची एक छानशी नांदी घडून आणलीये. खरंच म्हणजे ना काय शब्दात मांडणं अवघड आहे. प्रत्येक स्त्रीला तो बहुमान मिळणं काळाची गरज आहे, अगदी आदिम काळापासून, आणि तो मिळतोय आणि तुम्ही सगळ्या सशक्त आहेत, जागृत आहेत. यातच म्हणजे काय म्हणता येईल त्याला, माझं पण सौभाग्य आहे की मी तुमच्यासोबत जोडल्या गेले. आता कार्यशाळा म्हणजे कथा कशी लिहायची आहे हे आपण खरं तर ना, खरं सांगू का, गप्पा मारणार आहोत. माझेही 2 कथा संग्रह आहेत, पण सुरुवात करताना तुमच्या सगळ्यांना समोर ठेवून
आधी मी म्हणू इच्छिते की या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रत्येक स्त्रीला नमन करून या कार्यशाळेचा आपण आरंभ करूया. खरं सांगते की जेव्हा आपण कथा लिहितो, कथा म्हणजे नेमकं काय, नेमकं कुणाकुणाचं गारुड आपल्या मनावर होतं, आपण नेमकं काय विचार करत असतो, या सगळ्यांचा एक उहापोह आपल्याला करायचा आहे फक्त. आणि तो मी माझ्या पद्धतीने जसं मला समजलं आणि जशी मी व्यक्त होत गेले त्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. माझी आता ही सेवाच म्हणा आणि ती गोड म्हणा. तर विषयावर येते. त्याच्या आधी अश्विनीचं एकदा नाव घेते, निवर्गी, जी माझी मैत्रीण आहे. ती पण अष्टपैलू आहे आणि अगदी 8 हातांनी ती काय काय करत असते माहित नाही. कधी पुस्तक असतं, कधी साहित्य संमेलन असतं, कधी एखादं समीक्षण असतं आणि कधी कधी अशी कार्यशाळा. ते हे सगळं करताना तिची दमछाक नाही होत, तर एक चैतन्य होतं. म्हणून कदाचित हा ग्रुप एवढा बहरलाय असं मी म्हणेन. तर विषयावर येताना सांगते की असंख्य कथाकार, चरित्रकार, लेखक, साहित्यिक हे सगळे एकाच बांधणीमध्ये बांधलेले खरं तर. पण हे सगळे मी कुठंतरी वाचत गेले, माझा शब्दसाठा आधी वाढवत गेले. अगदी लहानपणापासून म्हणजे शालेय जीवनापासून अगदी 4थी 5वीत मी पहिली कविता लिहिली. 9वी 10वीत असताना हस्ताक्षरी जी शाळेतनं लिहिल्या जाते, केल्या जाते, तर त्यात माझा सहभाग होता. आणि मला वाटतं की खूप चटकन मराठी भाषेमध्ये मी डुंबले. त्याचं कारण आमचे गुरुजन होते, छान शिकवायचे, छान समजून सांगायचे. पण असं जरी असेल तरीही शेवटी एक कळतं वय येतं. आणि मग मी BA MA करायला लागले तेव्हा अगदी केशवसुतापासून सगळ्यांना मी वाचलं. पण माझ्या मनावर गारुड घालणारे काही नावं आहेत. म्हणजे सगळ्यात शेवटी मी ती कोणकोणती याची मोठी लिस्ट सांगेल. पण सुरुवात आपण जेव्हा कथानक हे बीज घेऊन करतोय तिथे सुरुवात अशी करेल की पुबा भावे असतील, गंगाधर गाडगीळ असतील, अरविंद गोखले असतील, व्यंकटेश माडगुळकर असेल किंवा GA कुलकर्णी. हे कथाकार म्हणजे अतिशय मातब्बर होते. आता ते कसे होते ते मी सांगत जाईल, पण यांचा ना कुठेतरी एक प्रभाव माझ्यावर होता. म्हणजे कसं असतं ना, कथाकार मातब्बर असो किंवा मामुली असो, प्रत्येकाला ना समूहात बुडून गेलेला माणूस कळून घेण्याची इच्छा असते. आणि प्रत्येक व्यक्ती आहे ना, माझ्या मते एक विश्व आहे. आता खरं तर या लेखकांच्या मते तसंच आहे. त्या एका व्यक्तीत ते काय काय शोधतात, म्हणून ते त्या व्यक्तीच्या मनाचे पदर उलगडून त्यांचे वेगवेगळे पोत दाखवतात, त्याचे पापुत्रे अशी दूर करतात, त्याची नाभी दाखवतात, त्याचं मन दाखवतात, त्याचं हृदय दाखवतात. आणि GA कुलकर्णीच थोडस असं धिटाई होती त्यांच्या लेखनात. तर त्यांना वाटायचं की बा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे व्यक्तीत समष्टी दिसते, ते व्यक्तीत समष्टी शोधतात किंवा पाहतात. आता हे समष्टी म्हणजे काय, तर समष्टी असा शब्द आहे की ज्याने की जे समूह असतो आपला, आणि समूहात जे सोपस्कार असतात, सुखदुःख असतात, किंवा एकूण संकटावर मात करण्यासाठी ची जी केली जाणारी प्रार्थना असते त्याचा अर्थ होतो समष्टी. आणि म्हणजे पहा, एका व्यक्तीत विश्व पाहणं, त्याच्यात समष्टी शोधणं आणि मग त्या व्यक्तीच्या प्रश्नाची धीर गंभीरपणे, गूढ गंभीरपणे प्रश्नांची उकल करणं आणि त्याला उदात्तता देणं, हे सगळं काही या लोकांनी फार ओघवत्या शैलीत आणि सोप्या शैलीत केलं. आपण तरी म्हणजे पुस्तकी भाषा वाचली तर ती खूप अवघड वाटते, पण यांनी पुस्तकी भाषा वापरलीच नाही, जी आपली बोली भाषा आहे, प्रमाण भाषा आहे. आणि हे सगळं त्यांनी सांगितलंय. म्हणजे जय पराजय असो, दुःख असो, निखळ आनंद असो, जगण्यातली वैविध्यता असो, निसर्ग असो, घटना असो, पात्र असो,
काय काय असतं ना कथेमध्ये, खूप काही असतं. आणि हे कथालेखन करताना या सगळ्यांची उकल ते फार व्यवस्थित रित्या करतात. काय होतं ना की कथा कथा हा शब्दच मुळात कथ धातूपासून बनलेला आहे. कथ म्हणजे सांगणे, सांगणे म्हणजे मनातलंच व्यक्त होणे. आणि मग कथ धातूपासून बनलेला हा शब्द आपण मग त्याच्यात कथा गुंफवायला लागतो. मग आता कथा म्हणजे काय? कथ हे सांगणे झाले, मग कथा म्हणजे काय? तर कथा म्हणजे सरळ सरळ ज्या घटना घडतात आजूबाजूला अनुभवातून येणाऱ्या, काल्पनिक सुद्धा, त्या घटनांना एक आकार देणे, गोष्टी स्वरूपात मांडणे, त्याला आपण कथा म्हणू. म्हणजे त्याची व्याख्या करताना खूप काही असं गुंतागुंतीचं करायचं किंवा अवघड करायचं असं काही नाही. पण कथा ही घटनांनी एकत्र येऊन बांधलेली एक गोष्ट, गोष्ट म्हणजेच कथा, कथा म्हणजेच गोष्ट, असं हे सूत्र आहे. आता बरं, म्हणजे आता कथालेखनात असतं काय? तर घटना असते, प्रसंग असते, स्थळ काळ असते, वेळ असते, बाबी असतात अनेकशा. आणि या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी आपल्याला एक कथानक तयार करावं लागतं, ज्यामध्ये बरे वाईट संबंध असतात, ताणतणाव असतो, संघर्ष असतो, गुंतागुंत असते, पात्रामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, मानसिक आंदोलनं असतात वेगवेगळी, आणि ती प्रगट करायची असतात, व्यक्त करायची असतात, आणि ती दाखवायची नसतात, तर ती शब्दातून मांडायची असतात, रेखाटायची असतात. मग आता ह्या सगळ्या घटकातून आपण कथा मांडत असतो. म्हणून कथेची व्याख्या अशी वेगळी करता येणार नाही, पण कथा म्हणजे तुम्ही सांगितलेली गोष्ट मनातली, असं म्हणता येईल साध्या सोप्या शब्दात. आता कथा समजून घेताना खरं तर कथा पाश्चात्य देशात पण आहे, अवतीभोवती पण आहे, पण आपल्याकडे जी आली आहे, म्हणजे कथेची जर पूर्वपीठिका असं जर आपण म्हणायला लागलो, तर 1806 मध्ये कुठेतरी बालबोध मुक्तावली असं एक मराठी गोष्टीचं पहिलं पुस्तक आलं होतं. आणि त्या पुस्तकात सुद्धा अशा छोटे छोटे गोष्टी, घटना अशा सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर आपल्याकडे आले पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, सिंहासन बत्तीशी, बेताळ पंचविशी. आता गंमत सांगते तुम्हाला, ही अनेक पुस्तकं आपल्याकडे आली आणि त्याच्यातून सुरुवातीला कशा गोष्टी आल्या? एक सिंह होता, एक उंदीर मामा होता, त्यांनी जाळं कुरतडलं, बरोबर. मग नाहीतर एक माकड होता, झाडावर चढलेला होता. म्हणजे प्राणी असतील, पक्षी असतील, किंवा मग साधू लोक असतील जे की जंगलात राहतात, म्हणजे आपले ऋषीमुनी असतील, आणि त्यांनी सांगितलेल्या बोधकथा या त्याच्यामध्ये होत्या. आणि त्या कथा कुठेतरी आपल्या बौद्धिक कुवतीला चालना देणाऱ्या होत्या, किंवा नीती नियम शिकवणाऱ्या होत्या, आपल्यावर संस्कार घालण्यासाठी निर्माण केलेल्या त्या कथा अशा आपण म्हणू शकतो. पण त्याच्यानंतर म्हणजे 1850 साली जवळपास अनेक काय म्हणतात ते छोट्या छोट्या कथा लिहायला सुरुवात झाली, आणि मराठी ज्ञानप्रसारक असं एक नियतकालिक आलं, आणि त्यातनं या कथा उद्धृत व्हायला लागल्या किंवा लिहून लोक टाकायला लागले. आता त्यातल्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या त्या कथा होत्या, म्हणजे खूपच ज्येष्ठ वगैरे वगैरे असं काही नाही, एक सामान्य, जशा तुम्ही आणि आम्ही आहोत, मी आहे, अशा सगळ्या भगिनींनी लिहिलेल्या किंवा त्या काळच्या लोकांनी लिहिलेल्या त्या कथा त्याच्यामध्ये आल्या. आणि नंतर 1890 साली ह ना आपटे, जे प्रख्यात कादंबरीकार होते, त्यांनी करमणूक साप्ताहिक सुरू केलं, आणि मग खऱ्या अर्थानं दैनंदिन जीवनाचं प्रतिबिंब असलेल्या स्फुट गोष्टी लिहायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही आम्ही जे आज लिहितो त्या तिथून लिहायला सुरुवात झाली. कसं आहे ना मैत्रिणींनो, की कथेमध्ये अनेक प्रवाह आहेत, अनेक प्रकार आहेत. ते नंतरचा टप्पा आहे खरं तर. म्हणजे ग्रामीण कथा येतात, स्त्रीवादी कथा येतात, दलित कथा येतात,
स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा खूप मोठा प्रसार झाला आणि विविध जाती धर्माचे लोक शिक्षणाच्या कक्षेत आले आणि स्त्रियांमध्ये सुद्धा शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं या सगळ्या समाज घटकांमधून कथा लेखक निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या वातावरणात म्हणजे आपल्या अवतीभोवती जे वातावरण होतं आणि त्यांनी जे जाणवलं त्यांना जी अनुभूती आली त्यातून कथा फुलवायला सुरुवात केली. मग आता कथा लिहिताना नेमकं काय लागतं? पहिला प्रश्न, आम्हाला कथा लिहायची, कथा काय लिहायची? तर त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला येतं ते कथाबीज. पहिला मुद्दा येतो, कथा लिहिताना तुमचं कथाबीज हे सशक्त पाहिजे. म्हणजे आता कथाबीज म्हणजे काय? तर खरं तर सांगू का, अनेक घटनांची एक मालिका असते. म्हणजे आपल्या मनातनं खूप गोष्टी येतात बरं का, की ही घटना ती घटना ती घटना, आणि त्या घटनांची म्हणजे काय म्हणता येईल, अत्यंत संक्षिप्त रूपात 2-3 वाक्यात ती मालिका जर आपण सांगू शकतो तर त्याला आपण म्हणू कथाबीज. खरं तर त्याला मध्यवर्ती कल्पना म्हणता येईल, पण मध्यवर्ती कल्पना म्हणता येणारही नाहीत, कारण कथाबीज कसं असतं तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीतून सांगते. म्हणजे 3-4 वाक्यात एखादी कथा सांगताना कथाबीज कसं प्रखर सांगता येतं ते सांगते. एक वृद्धाश्रम असतो आणि वृद्धाश्रमात काही वृद्ध लोक बसलेले असतात, काही ज्येष्ठ माता आणि काका लोक सगळे बसलेले असतात आणि तिथं पत्रकार येतात तर त्यांची मुलाखत घेणार असतात. ते इकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि ते विचारतात की तुमची तब्येत वगैरे कशी आहे, आणि शेवटी एक पत्रकार विचारतो एका मातेला वृद्धाश्रमात, तुम्हाला मुलं आहेत का? ती म्हणते हो, मुलं आहेत, म्हणूनच आम्ही इथे आहोत. कथा संपली. हे कथाबीज आहे. म्हणजे ना 4 वाक्यात सुद्धा ना तुम्हाला तुमच्या मनातलं मर्म तिथं सांगता आलं पाहिजे, तिथं मांडता आलं पाहिजे. आणि म्हणतात ना मनात असं ती वेदना तीव्र कुठेतरी अशी गेली पाहिजे सळकण, किंवा एखादा आनंदाचा हुरूपाचा प्रसंग असेल ना तर चेहऱ्यावर पटकन हसू आलं पाहिजे. हे कथाबीज आहे. आणि मग आता या कथामध्ये मग कथानक येणार ना. आता कथाबीज आहे तर इथे सुद्धा आपण काय केलेलं आहे, ही छोटीशी अगदी 4-5 वाक्यातली मी कथा का सांगितली, की तुम्ही कथा केवढीही लिहू शकता, दीर्घ लिहू शकता, लघुकथा लिहू शकता, अगदी 3 ओळींची 4 ओळींची कथा लिहू शकता. पण कथानकामध्ये काय काय असावं, तर लेखक विशिष्ट क्रमाने कथा रचत जातो बरं का. म्हणजे रचनेतून पात्रांच्या कृती येतात, स्वभाव वैशिष्ट्य येतात, भोवतालचं सामाजिक वातावरण येतं, परस्परातून निर्माण होणारे संघर्ष सुद्धा ते घटक उलगडत जातात आणि कथेच्या भावआशयासहित पात्रांच्या कृतीतून निर्माण होणाऱ्या घटनांची जी मालिका तयार होते त्याला आपण कथानक म्हणूया. आता गंमत अशी आहे की आपण या ज्या मैत्रिणी आलोय, म्हणजे माझ्याकडे लिस्ट येते की 39 मैत्रिणी आपण इथे बसलोय. या 39 मैत्रिणी जर आपण गप्पा मारू लागलो ना तर आपल्याला 10-5 कथानक अगदी सहजतेने म्हणजे प्राप्त होतील, मिळतील. कारण प्रत्येक जण जगत असताना तिच्या अवतीभोवती काहीतरी सामाजिक घटना घडत असतात. तिच्या घरात घडतात, शेजारी घडतात, रस्त्यावर घडतात, आणि स्त्री हृदयाने पुरुषांपेक्षा जास्त भावनाशील, संवेदनशील आहे असं म्हणायला मी अगदी मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे मी स्त्री म्हणून नाही, तर आमच्या लहानपणी म्हणायचे आमचे सरच, ते म्हणायचे की अर्चना, एक गुरुजी म्हणून जितक्या आत्मीयतेने मी नाही पाहणार तितक्या तुमच्या बाई तुम्हाला समजून घेतील. म्हणजे या ज्या गोष्टी कणव आहेत ना त्या भगवंतानी आपल्याला आपोआपच दिल्यात, तर या गोष्टीचा सुद्धा आपण छानसा उपयोग करून घेऊ शकतो यात. मग आता या कथानकातून मला जायचंय कुठे, तर मला जायचंय पात्रचित्रणाकडे. आता पात्रचित्रण ही फार मजेची गोष्ट आहे बरं का.
कधी कधी एखादी गोष्ट किंवा एखादी घटना जेव्हा समोरचा सांगत असतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की ते पात्र आपल्या परिचयाचं आहे, आपल्या आजूबाजूचं आहे, आपल्या भोवतालचं आहे आणि आपली कधीतरी यांच्याशी भेट झालेलीच आहे असं वाटतं. त्याचं कारण सांगते पहा. जेव्हा आपण एखादी कथा लिहित असतो तर कथातला मी आताच सांगितलं की आपला अनुभव विश्व विस्तारत जातं, पण अनुभव विश्व फक्त माणसं भेटतात यातनच होतं का? तर 70% होतं. हो, होतं. कारण माहिती का तुला, ती काल काय म्हणली, मला भेटली, म्हणली 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेत तिचे आणि 3रं सुद्धा अजून होणार आहे. बाई गो, कस काय करतात ग या सगळ्या अशा, अशी बोलणारी माझी एक मैत्रीण आहे. तेच आमची बिनधास्त लक्ष्मी घरात येते, माझी कामवाली बाई. ती म्हणते, ओ मॅडम, हे काय ध्यान करून बसलात आज तुम्ही, पाडव्याचा दिवस आहे, ते लय घालतात की गळ्यात कानात, ते काय तुम्ही घातलं नाही काय, घाला घाला. मग मी विचारते लक्ष्मीला, लक्ष्मी तू 10 घरची फिरून आलीस, तू नाही घातलंस काय आज? तुम्हाला काय माहिती, संध्याकाळ झाली की आपण ताणून देतो आणि संध्याकाळ नंतर चहा पिला की राईट होऊन एक चक्कर मारून येतो युनिव्हर्सिटीमध्ये, त्यावेळेस आपण सगळं घालत असतो मॅडम, तुमच्यासारखं बसत नसतं. आता ही भाषा शैली आपल्याला माहित असते, पण आपण अभ्यासक असतो, चिकित्सक असतो. जसं मी आधी नावं घेतले तसे आपण इतर जणांचे सुद्धा कविता, कथा, साहित्य वाचत असतो. मला सांगा, कुठली आपल्या ग्रुपवरची एक स्त्री राहिली आहे जिने बहिणाबाईला ऐकलं नाहीये, अरे संसार संसार ऐकलं नाहीये, जात ऐकलं नाहीये, साधू ऐकला नाहीये, योग्य ऐकला नाहीये आणि त्यांची ती तरलता ऐकली नाहीये, भावस्पर्श करणारी त्यांची बोली भाषा ऐकली नाहीये, असं होऊच शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण पात्र चित्रण करत असतो की नाही, तर या त्यांच्या वृत्तीचा, भावभावनेचा, त्या कशा कल्पना रेखाटतात या गोष्टींचा कुठंतरी सांगोपांग विचार आपण करत असतो आणि ते शब्दरूपी जे चित्रण करतो की म्हणजे लक्ष्मी येते तर तिच्या कानामध्ये झुमकेच असतात, पण बहिणाबाई येतात तेव्हा त्यांचा डोक्यावरून पदर असतो. तसेच शांताबाई शेळके मला प्रचंड आवडतात. शांताबाईच्या सगळ्या कविता मला प्रचंड आवडतात. कथाकार असलं तरी त्या शब्दावरही माझं तितकंच प्रेम. सरोजिनी बाबर, मी तुमच्या आधी सोबत होते तेव्हाही सांगितलं होतं की राणा वनात फुललेली त्यांची कविता, तो कुठेतरी प्रभाव असतो आणि हे व्यक्तित्व ज्यावेळेस मी बघत असते त्यावेळेस माझ्या कथामध्ये ते डोकावत असतात आणि त्या पद्धतीने मला जायची इच्छा होते की नाही, हे पात्र जर मी असं रंगवलं तर निश्चितच ते उभारी घेईल. मग ते उभारी घेईल म्हणजे फक्त उभारी घेईल का? नाही, मग या पात्राचं कुठेतरी अशी शब्दफेक असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा संवाद लिहिताना, पात्रचित्रण करतानाच तुमची संवादाची एक मूठ बांधल्या जाते तिथेच आणि हळूहळू आपण ते पात्रचित्रण अगदी अलवार पद्धतीने करत जातो, पुढे जातो. तिथे आपण रोकत नाही, कारण कथाबीज आपल्या डोक्यात असतं, आपल्याला काय बांधायचंय नेमकं. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हे झाल्यानंतर एक छोटीशी कथा पण सांगेन मी मध्ये मध्ये, पण तरीही हे पात्र चित्रण आपण जरा बाजूला सारूया की या पद्धतीने आपण पात्राचं चित्रण करत जाऊ. तुम्हाला अजून एक सांगायला आवडेल की आमच्याकडे ना एक चप्पल शिवणारा आमचा रामू काका आहे. त्याला कधी आयुष्यात निराश होताना मी नाही पाहिलं. मी त्यांच्यावर एक लेखही लिहिला होता की रामू काकाला निराश होताना मी नाही पाहिलं. आणि ते त्यांना विचारलं ना की कसं एवढं ऊन पडलं तरी तुम्ही अगदी उन्हात बसता आणि आनंदाने राहता, तर त्यांचं भावविश्व असं असायचं की ते म्हणायचे, ताई तुम्ही येता जाता बोलता की नाही, मला हे समाधान आहे. आणि मी इथं बसतो ना तर मला मागे भिंत आहे, तिथं मी टेकू शकतो. अर्धा छप्पर समोर येतं त्या मागच्या दुकानाचं आणि मला सावली भेटते, बरं वाटतं. हे नसलं असतं तर मी काय केलं असतं. या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता बाळगतो. आणि तुम्हाला अजून सांगू का, जाता येताना ना मला शाळेचे गोंडस लेकरं दिसतात, मज्जा येते.
मी विसरतो त्यांना पाहून सगळं, की मला दुःख वगैरे काही आहे का वगैरे. आणि अजून सांगायचं झालं तर ताई, मागे विठ्ठलाचं ना मंदिर आहे आणि ना तिथनं सतत वारकऱ्यांचा ढोल ऐकू येतो, विठ्ठलाचा नामगजर ऐकू येतो. मला सांगा, माझं काम होतं, माझं अध्यात्म होतं, माझं परमार्थ होतं आणि माझं स्वार्थ होतं. अहो, एक मोठं कथेचं बीज आहे यात. किती सुंदर कथा लिहिता येतात रामू काकांवर. म्हणजे जाता जाता असे खूपसे लोक, खूपसे व्यक्तित्व भेटतात. ते फक्त सरळच नाही तर मग रेल्वे ते भेटतात, कधी कधी पाणीपुरीच्या गाड्यावरही भेटतात, कधी कधी व्यासपीठावरून आपण बोलत असतो. म्हणजे पात्र फार मस्त मस्त भेटतात बरं का. जर समजा मी एखादी अशी काय म्हणता येईल त्याला, भावना विवेश होऊन, संवेदनशील होऊन एखादी कथा मी सांगतेय आणि समोरच्या जरा ज्येष्ठ काकू असतात, त्यांच्या डोळ्यात पाणी असतं, त्याच्या मागे बसणारी माझी एखादी खोडकर मैत्रीण असते, ती मस्त रडवते सगळ्यांना असं म्हणून काहीतरी माझ्याकडे बघत असते, आणि त्याच्या मागे अजून दोघी जणी बसलेल्या असतात. ती म्हणते, काय यार, काय रडवते, बोर करते. आणि ह्या ज्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात ते पात्रात आपल्याला समाविष्ट करता येतात. मी तुम्हाला सांगते, प्रत्येक व्यासपीठाच्या समोर किंवा व्यासपीठावर थांबूनच तुम्हाला पात्र मिळत नाही, तर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला अनेक व्यक्ती मिळतात, अनेक साहित्य प्रकार तुम्हाला आधी ते वाचावेही लागतील, प्रत्येकाच्या गोष्टी, साहित्य तुम्हाला आत्मसातही करावं लागतील, आणि त्यातून वेगवेगळे पात्र तुमच्या सभोवताली फिरू लागतील, नाचू लागतील, आणि त्या पात्रांचं चित्रण करताना तुम्हाला अगदी सोपं जाईल. आता याच्यातून पुढची स्टेप अशी आहे, ती म्हणजे नाट्यमयता. तुमच्या कथेच्या बीजमध्ये जे मध्यंतर येतो ना, ती असते ट्विस्ट, म्हणतो आपण त्याला ट्विस्ट, की कथेमध्ये काहीतरी चालू असताना एक नाट्यमय प्रकार येतात आणि मग मध्येच उत्कट प्रसंग येतो, मध्येच कोणीतरी रागात येतो. आवाज बारीक येतोय, ऍक्च्युली आवाज मोठा आहे. ओके. आणि ठीक आहे. हा, आणि आता पुढं काय होईल याची वाचकाला सुद्धा उत्कंठा निर्माण होते. म्हणजे पहिलं पेज काढलं, दुसरं पेज उलटलं, बापरे आता एंड काय, तर हे तुम्हाला चित्रण करता आलं पाहिजे. आता कसं आलं पाहिजे, म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे की असं चित्रण आलेलं पाहिजे, तर तुम्हाला सांगते, याचं सुंदरसं उदाहरण म्हणजे सध्या आपण सगळ्या जणी जे पाहतो सिरियल आई कुठे काय करते. आई कुठे काय करते मध्ये आधीच प्रोमोज दाखवतात बरं का. रविवारी होणारा एपिसोड शुक्रवार पासून आपल्या डोक्याला सांगतात की अरुंधती तिकडे जाते, कोणीतरी उठतं, इकडे जाते, इकडे येते, तिकडे जाते, वगैरे वगैरे वगैरे. पण मला सांगा, त्या प्रत्येक पात्राचं एक वैयक्तिक अशी ओळख आहे, आणि नाट्यमयता घडवताना प्रत्येक जण एका ठिकाणी थांबतो. शब्दफेक करताना अरुंधती मर्यादा पाळते, जरी तिचे विखारी शब्द असतील तरी ती सांभाळून बोलते. अनिरुद्ध तावातावानी बोलतो, संजना संताप करते, कांचन सासूचा आवेग दाखवते, आणि आप्पा संयमित असतात. हे झाले पात्र आणि त्या पात्रांभोवतरची उत्कटता. मग आता हे करताना आपल्याला माहित असतं की आप्पांना आता अरुंधतीकडूनच बोलणार आहेत, किंवा यश हा अरुंधतीकडेच बोलणार आहे आणि अनिरुद्ध हा संजनाच्याच कडून बोलणार आहे. पण तरीही म्हणजे आपल्याला माहित असताना सुद्धा एक उत्कटता जपताना तुम्ही तुमचा संदर्भ आधीच देऊन मोकळा होऊ नका. त्याची एक स्पेस ठेवा, जे तुम्हाला रहस्य नंतर उलगडायचं आहे. खूपदा असं होतं की आपण भूतकाळातल्या गोष्टी सुद्धा त्या पद्धतीने सांगू शकतो, तिथं थांबा घेऊ शकतो, आणि मागच्या गोष्टी तुम्ही तिथे पेरू शकता. आठवणींमधनं ते प्रसंग उभे केले जातात. एक कथाबीज पुढे सरकवायला फक्त ट्विस्टच नाही लागत, तर तिथे तुम्हाला संवाद शैली अत्यंत उत्तम
उत्तमरित्या पुढं सरकवता आली पाहिजे. हे कथेचा मध्य भाग आहे, बीज भाग आहे आपण असं म्हणू. कारण भावनांचा हा जो खेळ असतो ना, तो जरा नाट्यमय रीतीने पुढे गेला तर ते वाचताना सुद्धा मजा येते. म्हणजे तिथे तो आला होता आणि त्यानंतर काय घडलं, त्यानंतर काय घडलं हे सांगताना पुढच्या पेजवरच जावं लागेल. पुढच्या काय म्हणतात त्याला, त्या मथळ्यामध्ये नाही, स्टांझामध्ये, पॅरेग्राफ मध्ये जावं लागेल आपल्याला आणि मग उहापोह करावा लागेल की असं घडलं होतं आणि त्या रात्री काय घडले असं वगैरे वगैरे सांगून पुढे जाऊ. आता प्रत्येक कथाच रहस्यमय नसते, पण आता हे सांगताना सुद्धा म्हणजे संवादाकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि संवादात रहस्य न उलगडता भावभावनांचा खेळ कायम ठेवत पात्राद्वारे आपल्याला पुढे चालत जावं लागेल. मग आता संवाद कसे असावेत, तर संवाद अतिशय पाल्हाळी कधीच असू नयेत, पटकन संपणारे असावेत. फुल स्टॉप पटकन यावा, सटपटीत असले तरी हरकत नाही, आकर्षक असले तरी हरकत नाही, फार अलंकारिक असू नये. सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला खरोखरच सामान्य प्रमाण बोलीभाषेतनच ते व्यक्त व्हायला हवेत. मात्र पात्रांचं व्यक्तिमत्व, जसं मी आता सांगितलं आई कुठे काय करते, तसं पात्रांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या संवादातून व्यक्त व्हायलाच हवं आणि कथानक नाट्यमयतेनं पुढं पुढं सरकायलाच हवं. मग कथेची भावनात्मका म्हणा किंवा संवाद म्हणा, याच्यामुळं काय होतं, त्या कथानकाची उंची जी आहे ती आपोआप वाढत जाते आणि माणूस त्याच्यात हरवून जातो. आता संवाद लिहिणं सुरू करताना एक महत्वाची अजून एक बाब येते, ती म्हणजे भाषाशैली. आपली भाषा कशी आहे हे फार महत्वाचं आहे. कशाही भाषेत तुम्ही कथा नाही लिहू शकत. म्हणजे लिहायची असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या भारतात, पण तुम्हाला जर खरंच रंजक कथा लिहायची, छान कथा लिहायची, इतरांच्या हृदयापर्यंत पोहोचायची, सुंदरसं कथानक असेल तर तुमची कथेतील भाषाशैली ही खूप महत्वाची आहे. म्हणजे कथेतील पात्रांच्या तोंडची भाषा, कथेच्या उर्वरित भागातील भाषा हे कथेतील भाषेचे दोन ढोबळ भाग आहेत. पात्राच्या तोंडची भाषा, त्याचं वय, त्याचं शिक्षण, त्याचा सामाजिक दर्जा, त्याचा आर्थिक स्तर, त्याची मनोवृत्ती, हे सगळंच अभ्यासलं पाहिजे ना. कारण एखादी सामान्य स्त्री माझ्यासारखी सगळंच इंग्लिश मधून कसं बोलेल. माझं जर शिक्षण MA मराठी आणि संस्कृतातून झालंय तर मी अस्खलित इंग्लिश नाही बोलणार, कामापुरती नक्कीच बोलेल. म्हणजे याही गोष्टी तुम्हाला कुठेतरी लक्षात घ्याव्या लागतील आणि त्या पद्धतीनं लेखकाला पात्रांच्या स्वरूपानुसार त्याच्या तोंडची भाषा लिहिता आली पाहिजे. मग काय बरं लिहिता येईल याच्या भाषा शैलीमध्ये? प्रतिमा आहेत, प्रतीक आहेत, वेगवेगळ्या अलंकार आहेत, पण ते क्वचितच येऊ द्या. म्हणजे मोरपीस म्हटलं तर मग मोरपिसाच्या मागे विशेषण येतील आणि सुंदर सुंदर लिहिता येईल, पण एखाद्या स्त्रीचं दुःख सांगायला तर तुम्ही विशेषण लावायला तर अवघड आहे आणि अलंकार लावले तर त्याहूनही अवघड आहे. तर लेखकाचा दृष्टिकोन, त्याचा विचार आणि मानसिकता सुद्धा त्या भाषाशैली डोकवली पाहिजे, त्या पात्राची सुद्धा डोकवली पाहिजे आणि ओंगळ भाषा न वापरता एक साधी सरळ प्रमाण भाषा तुमची जर असली तर ते कथानक अजून उंचीवर जातं आणि ते पोचतं. खर तर वेगवेगळ्या लोकांच्या मनुष्य स्वभावांच्या म्हणजे मनुष्यांच्या स्वभावाविषयी आपल्याला सुद्धा एक कुतूहल असतंच की. म्हणजे काय बरं, काही वेळा असं घडतं की खूप आनंद होतो, काही वेळेला अत्यर्क दुःख होतं आणि मग कथेमार्फत तुम्हाला हे छान कुठंतरी
मांडता आलं पाहिजे. म्हणजे कधीतरी कुतूहल शमवण्याचा आनंद सुद्धा आपल्याला कथा देऊ शकते, किंवा एखादी कथा विनोद निर्मितीसाठी सुद्धा करू शकते. मी सगळ्यात शेवटी ना थोडंसं सांगणार आहे. मला ना दमा मिरासदारांच्या कथा ना फारच आवडतात. म्हणजे जर कोणी वाचलं नसतील ना तर दमा मिरासदारांचं पुस्तक आणायचं आणि टेन्शन मध्ये असेल तर बिलकुलच आणायचं. म्हणजे माणूस ना लोटपोट होतं एवढं असतं आणि अगदी रिलॅक्स होतं. म्हणजे पहा, शब्दामध्ये केवढी ताकद असते. आणि जसं मी सांगितलं की कथेमुळे संस्कार होतात, अनेक रूपांची कथा जोडल्या जाते, माणसांशी जोडल्या जाते, म्हणून खूप लोक आपलीशी होतात आणि आपल्या कथातून येतात. एक गंमत सांगते तुम्हाला बोलता बोलता, की एकदा मराठवाडा साहित्य संमेलन होतं आणि मी व्यासपीठावर होते. शेजारी एक दिग्गज कथाकार कथा कथनाला माझ्या शेजारी होत्या त्या, आणि त्या बोलत होत्या. आणि तिथे बसल्यावर त्यांनी हळूच मला विचारलं, अर्चना, तुझी स्वरचित कथा आहे नाही? म्हटलं, काकू मला कोण बोलवेल इकडे माझी स्वरचित नसली तर? म्हणजे गंमत कशी असते माहिती का, तिथं सुद्धा मला एक पात्र मिळालं की ते थोडं अवलिया पात्र असेल, पण ते अवलिया पात्र मला मिळालं की एवढ्या मोठ्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर दिग्गज कथाकार इकडे तिकडे असताना त्या हळूच मला कानात विचारलं, तुझीच आहे ना ग, स्वरचितच आहे ना? मग मी सांगते, हा हा माझीच आहे, माझीच आहे. म्हणजे कुठे भेटत नाहीत आपल्याला पात्र, कुठे भेटत नाहीत आपल्याला कथाबीज. जर निरीक्षण परीक्षण तुमचं दांडगं असेल ना तर तुम्हाला. आणि मी खरं सांगते, या गोष्टीची मी फार मजा घेते. म्हणजे या गोष्टीचं वाईट वाटून लगेच घ्यायचं नाही बरं का. चेहऱ्यावर तर आपल्या ताणतणाव आणायचंच नाहीये की त्यांनी असं कसं विचारू शकतात, मी इथे आले आणि मला असं कसं. नाही 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 नाही. तर तिथून तुम्हाला एक छानसं पात्र भेटलेलं आहे आणि तुम्ही ते उचला आणि त्याच्यावर एखादा वैचारिक लेख लिहा, किंवा तुम्हाला एक छानशी कथा लिहू शकता तुम्ही, आणि मजेने तुम्ही पुढे जाऊ शकता. आता पहा, कथा एखाद्या वेळेस ना कधीतरी एककल्ली सुद्धा होऊ शकते. ज्याला एककेंद्री म्हणतात. कसं असतं ना की कमी पात्र असतात आणि कमी घटना असतात, कमीत कमी परिसर असतो आणि कमी मूल्यांचा संघर्षही असतो. मग कथेचा जो परिणाम साधला जातो ना तो एकच असा साधला जातो, अनेक नाही जात. म्हणजे आपण जेव्हा एखादी कथा लिहितो ना तर त्यावेळेस बरेचसे कथा म्हणजे कथेचे परिणाम पडत असतात. कोणाला कथेमधला निसर्ग आवडतो, कोणाला कथेतले पात्र आवडतात, कोणाला संवाद आवडते, कोणाला भाषाशैली आवडते, कोणाला मुळात ते कथाबीजच आवडतं. पण तरीही अशा कथांमध्ये मात्र फार कमी 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 असं मिळतं. तर ही कथा एककेंद्री असते. तर ती कथा एककेंद्री झाली म्हणून परत सांगते की तिथे सुद्धा घाबरायचं कारण नाही, कारण अशा कथा लिहायला सुद्धा खूप ताकद लागते. कारण कमीत कमी गोष्टींमध्ये व्यापक अर्थ सांगणं हे जरा अवघड असतं. मग त्याच्यासाठी खरं सांगू का, मला या बाबतीतनं ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज माझे फार आदर्श आहेत. म्हणजे माझी सकाळ झाली की मी आधी अभंग लावते आणि अभंगात वाणी ऐकूनच दिवसाची सुरुवात करते. त्याचं कारण आहे, या संतांनी एक उदात्त हेतू समोर ठेवून आपल्याला कमी शब्दातनं जीवनाचं सार आणि मर्म शिकवलंय आणि हे कथेसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. अर्चना देशमुख, माईक ऑन झाला. हा, तर या कथा आपल्याला लिहिता येतात त्यांच्या छोट्याशा दृष्टिकोनातून. म्हणजे जर तुम्ही कधी एखादा अभंग वाचला, माऊलीचा असो, तुकारामाचा असो, नामदेवाचा असो, नाथांचा असो, जे कोणी श्लोक लिहिलेत, अगदी दासबोधातला असो, तुम्ही जर हे वाचत असाल आणि जर तुम्ही खरंच अंतर्मनाने विचार करत असाल, डोळे लावून बसला असाल कधी, तर तुम्हाला कळतं की एका अभंगात जीवनाचं सार आहे आणि त्याच्यावर सुद्धा एक अख्खी कथा लिहिता येते. ती कथा असते काल्पनिक.
काल्पनिक कथा लिहिताना ना, आता त्या पात्राचं म्हणजे तुम्हाला कृती असेल, कथानक असेल किंवा भूतकाळातली असेल किंवा त्या समाजातल्या वृत्तींची काही दाखवायची असेल, थोडासा विद्रोह मनातला समोर आणायचा असेल किंवा संताप असेल, एखादी नावडती गोष्ट असेल जी वारंवार घडते. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण आता खूप पुढच्या शतकात 21व्या 22व्या वगैरे 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 वगैरे, तरीही कुठे ना कुठेतरी स्त्रीवर अत्याचार अन्याय केला जातो आणि कुठे ना कुठेतरी कवितेतून ते मांडल्या जातं. आज 2-4 दिवसापूर्वी जेव्हा साहित्यिक ग्रुप आपला सखी ग्रुप आणि सिद्धलेखिकेचे ग्रुप मी वाचत असते, त्यावेळेस सुद्धा कळतं की काही जणी लिहितात की ऑफिस आणि घर एवढंच आमचं आयुष्य असतं, मग आम्हाला हे करायला मिळत नाही. किंवा एखादी म्हणते की आम्ही हे सगळं तेव्हा केलं पण आता आम्ही 60-70चे झालं तरी तरुण आहोत मनाने, आम्ही आजही करू शकतो, आम्ही सांगू शकतो. मला वाटतं वत्सला पवार मस्त नितांत सुंदर उदाहरण आहे त्याचं. मस्त जातात त्या, विचारच करत नाहीत, आहे की नाही. आणि विचार करत नाही म्हणजे हे मी पॉझिटिव्हली बोलते. आपला आवाज चांगला आहे, आपल्याला कविता सादर करता येते, आपण लिहितो चांगलं, तर त्या विश्वासाने त्या जोमानी तुम्ही प्रगट व्हायचंय. तो कॉन्फिडन्स वाढल्या जातो. आणि ही गोष्ट आपल्याला कथेच्या बाबतीत आहे. जेव्हा काल्पनिक लिहितो आपण, सगळंच मनातलं असतं, मग ती पात्र सुद्धा आपल्याला बोलावं लागतील ना. मग ते काल्पनिक पात्र आधी ठरवावं लागेल की ही अशी आहे. कारण अनुभव विश्वातून जेव्हा आपण पात्र निवडतो तेव्हा आपल्याला त्याची भाषा, तिचं शिक्षण, तिचं जे काही उहापोह असतो तो समोर असतो. पण कल्पनेत रमणाऱ्या स्त्रियांचं आपल्याला सगळं विचार करून लिहावं लागतं. मग त्याच्यावर आधी संस्कार करावा लागतो आणि त्या दृष्टीनं वर्तमान काळात त्या कशा वाचतील, लिहितील याचा आपण विचार करून त्या मांडायला हव्यात. फक्त कल्पना कथानक लिहिताना एक गोष्ट मात्र सातत्यानं लक्ष द्यावं लागतंय की जीवनातील घटना असतील, वैचारिक उलथापालथी असतील आणि हे सगळं दर्शन त्याच्यातून घडवायचं असेल किंवा मानवी जीवनाची अगणित रूप आपल्याला ज्यावेळेस कथातून दाखवायची असतात आणि आपण जेव्हा स्वतःच्या जीवनात ते कुठं ना कुठं अनुभवत असतो, त्याच्यापेक्षाही कितीतरी विराट जीवन दर्शन आपण कथातून मांडू शकतोच. आणि ती काल्पनिक शक्ती आपल्या म्हणजे दोन्ही मेंदू जे असतात ते चालवायचे आणि तिथे आपल्याला थोडासा ताण द्यायचा आणि वैचारिक बाजू समजून घेऊन ती कथा कागदावर मांडायची. मला वाटते अप्रतिम अशा कथा समोर येतात. आता कथा लिहिताना एवढ्या बाबी खूप होतात, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते मजेशीर अशी, ती म्हणजे कथेला ना आपण शीर्षक देतो, बरोबर. आता शीर्षक म्हणजे काय, मला वाटतंय शीर्षक कसं असावं. आपण एक कथा लिहिली आहे आणि कथेचं शीर्षक कसं असावं, तर कथेचं शीर्षक हे कधीही गुंतागुंतीचं, संदिग्ध अजिबात असू नये आणि ते जरा सुस्पष्ट असावं. आता सुस्पष्ट असावं म्हणजे नेमकं कसं असावं, तर तुम्हाला सांगते. मी एक कथा लिहिली आहे, ती लिहिली आहे अरबी भाषा मला खूप आवडते या अनुषंगाने आणि मी कथेला नाव दिलं अरबी. तर काहीच कळत नाही. अरबी घोडा आहे, अरबी भाषा आहे, अरबी समुद्र आहे, काय आहे कथानकेत काय आहे, तर संदिग्ध नको. हे अपवाद आहेत बरं का. म्हणजे काही गोष्टी कशा आहेत, समजा मोहनचंद करमदास गांधी एवढं लिहायची गरज नाही, महात्मा गांधी म्हणलं की कळतं, लोकमान्य टिळक म्हणलं की बाळ गंगाधर टिळक कळतं. पण काही शब्द लिहिताना, काही शीर्षक लिहिताना म्हणजे आपण शीर्षक काहीतरी वेगळंच लिहितोय, मांडतो काहीतरी वेगळंच आहे आणि त्याची याची काहीच सांगड नाहीये, तर ते कसं शक्य आहे.
उदाहरणार्थ सांगते, माझी एक कथा आहे जिचं नाव जुलूस आहे. ती मुखपृष्ठ कथा आहे. जुलूस नावाचं माझं कथेचं पुस्तक आहे आणि ते कथेचं पुस्तक हे आहे, याच्यावर दिसते जुलूस. तर हे जुलूस नावाचं माझं पुस्तक आहे आणि त्याच्यावर हे असा फोटो आहे. आता या फोटोतून काहीतरी कळतंय, काहीतरी बोध होतोय, बरोबर. पण मग जुलूस ही कथा मी कथेला नाव का दिलं, तर ती कथा आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाची, नांदेडमध्ये घडलेली, सत्य घटनेवर आधारित असलेली. म्हणजे पहा, मी हळूहळू जातीये, कथाभीत सांगतेय, पात्रचित्रण सांगतेय, संवाद सांगतेय, भाषा शैली सांगतेय, काल्पनिक कथा झाल्या. आता सत्य घटनेवर जेव्हा येतोय तेव्हा शीर्षकाशी सांगड घालून मी ते सांगायचा प्रयत्न करतेय की ही सत्य घटनेवर आधारित असलेली कथा आहे. हिंदू मुस्लिम संघर्ष पेटला होता, पण तरीही हिंदू मुस्लिम आधी तिथे राहत होते आणि नंतर हैदराबाद मुक्ती जेव्हा घडून आला त्यावेळेस नेमकं काय झालं ही कथा मी नाही सांगणार तुम्हाला. मी आपल्या ग्रुपवर पाठवेन, तुम्ही सगळ्यांनी नक्की नक्की वाचा. पण ते सांगताना तिथून एक जुलूस निघाला सराफ्यातून नांदेडच्या, आणि त्या जुलूसने काहीतरी कारवाया करायच्या ठरवल्या होत्या, काहीतरी जाळपोळ करायची ठरवली होती, काहीतरी विध्वंस घडून आणायचा ठरवला होता. आणि तो नंतर देशप्रेम करणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामांनी परतवून लावला. कुठलाही हिंसाचार न होऊ देता तो शमवला आणि अक्षरशः त्या जुलूस मधलाच एक वरती येऊन थांबला आणि जुलूसला पुढे जा असं जोर जोरात तो सांगायला लागला. इथे कथेचा एंड आहे. पण ही जुलूस सांगताना त्या जुलूस मध्ये म्हणजे फक्त जुलूसच महत्वाचा आहे का, नाही. व्यक्तिचित्रण आहे, त्याच्यातली भाषा आहे, त्यातले प्रसंग आहेत, कोणत्या भावनिक परिस्थितीमध्ये ते सगळं घडून आलंय हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि हे सगळं सांगताना महत्वाचा तो कसा जुलूस होता हे मांडताना त्या कथेचं नाव मी जुलूस दिलंय. आणि मग ती कथा वाचताना जेव्हा शेवट होतो त्यावेळेस कळतं की नाही, ही कथा बरोबर आहे, बरोबर आहे. बनगरवाडी व्यंकटेश मांडगुळकराचा. आता बनगरवाडी का दिला असेल ना, अख्खी बनगरवाडी चित्रित केली आहे त्यांनी. कुणाचं नाव देतील एकाचं नाही. मग आपल्याला बनगरवाडी म्हटलं की किमान एवढं लक्षात येतं, जसं आपल्या आधी गल्ल्या होत्या, कॉलनी होत्या, तशी ही एक बनगरवाडी आहे. तिथं व्यंकटेश मांडगुळकर गेलेले आहेत, पाहिलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला ते भेटलेत व्यक्तिशः. आणि मग ते सगळं पात्रांचं एकूण चित्रण त्यात करतायत. म्हणून बनगरवाडी हे पुस्तकाचं त्यांचं नाव खूप छान शोभतं. आणि त्या पुस्तकात वेगवेगळ्या कथा आहेत. मग ज्या ज्या व्यक्तींवर त्यांनी कथा लिहिल्यात त्याच्यावर आहे. तसंच आहे, जर समजा तुम्ही चाळ म्हणलं तर कुठली चाळ, गवळींची चाळ का बटाट्यांची चाळ, हे कळलं पाहिजे. म्हणजे तिथे कुठेतरी संदिग्ध होऊन चालणार नाही, तर तुम्ही निसंदिग्धपणे पुढे गेलं पाहिजे. असं एक मनाला स्पर्शणारं सुद्धा जर जमलं तर ते शीर्षक असावं आणि त्यानुरूप ती कथा पुढे 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 जावी. आणि कथेला मग ते शीर्षक छान वाटावं, ते ऐकतानाच म्हणजे मजा यावी की नाही, आता मला नाही कथा वाचायची आहे आणि याचं शीर्षकच जर इतकं सुंदर असेल तर मग मध्ये काय असेल याची उत्सुकता ताणणारं शीर्षक कथेला असलं तर क्या कहने, असं होतं. आणि आपण कथा पुढे जातो. आता गंमत म्हणजे कथेचा अजून एक प्रकार असतो. मी का सांगते, कथा लिहिताना या गोष्टीचा खरं तर विचार केला पाहिजे. कथेचं आपण अभिवाचन करतो, बरोबर. कथा लिहिताना श्रोत्यांसमोर ज्यावेळेस आपण ती कथा मांडत असतो, लिहित असतो, आता खरं म्हणजे खूप
तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, आपल्याला लाईट साऊंड पाहिजे तसं सगळं करता येतं आणि ते अभिवाचन करता येतं. पण जरी हे सगळं आपण बाहेरी स्वरूप आहे, म्हणजे कसं आहे माहिती का, माझा चेहरा खूप छान आहे पण मी लिपस्टिक लावलं, मी काजळ घातलं, मी आयलायनर लावलं, हे सगळं अभिवाचनात आलेले कॅमेरे वगैरे आहेत. पण मूळ जी कथा आहे, म्हणजे मूळ जे व्यक्तिमत्व आहे त्या कथेचं, ते सहज सुंदर असेल तर कथा कथन करताना, अभिवाचन करताना कथेतील भावनांचे चढ उतार लक्षात घ्यावे लागतात. अभिवाचनात विरामचिन्ह असतात, कुठं थांबायचंय, कुठे पटकन बोलायचंय, वाचनाची द्रुतलय आणि संथलय याचा गरजेप्रमाणे आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि तो वेग सुद्धा आपल्याला पाळता आला पाहिजे. म्हणजे काय, कथेचा भावपूर्णतेनं आपल्याला वाचन करता आलं पाहिजे. आणि इथं मात्र ना वाचिक अनुभव आहे की नाही किंवा अभिनय आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं आपल्याला अभिनय करता येतोच, तो येतोच. म्हणजे इथून असतं, एखादी गोष्ट सांगताना आपल्या भुवया वर होतात, डोळे गरगरतात, हात समोर येतात, मनातल्या गोष्टी सांगताना सुद्धा, बोलताना सुद्धा ते नाही का तिकडचं म्हणून आपण सहज हात मागे करतो. म्हणजे या ज्या भावना आहेत ना त्या कुठेतरी, मात्र तिथे लय, गती आणि संथपणा, तुमच्या विरामचिन्हासारख्या संवादाप्रमाणे ती शब्दफेक, हे सगळं तुम्हाला करता आलं पाहिजे ती कथा वाचताना. म्हणजे बघा, तुम्हाला कथा लिहिताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो की तुमची कथा जर एखाद्या अभिवाचनात जाणार असेल तर हे सगळं आहे का त्यात, हेही पाहिलंच पाहिजे. कथाकथन, आता माझीच कथा मीच वाचते असं जर असेल तर कथाकथन करताना कथा एक तर पूर्ण पाठ केली पाहिजे. पाठ नाही झाली तुम्ही स्क्रिप्ट समोर ठेवा, मी सुद्धा बरेचदा ठेवते. पण स्क्रिप्ट समोर ठेवली म्हणजे लगेच नको, सगळंच वाचून नको. ते मुद्दे तुम्हाला माहित असतात. त्याचं कारण असतं की तुम्ही कथाकथन करताना त्यावेळेस तुम्ही समोरच्या लोकांशी संवाद साधत असतात, तुम्ही ना त्यांना आपल्यामध्ये ओढत असतात आणि आपल्याशी ना त्यांची नाळ कुठेतरी जोडत असतात. आणि हे सगळं करत असताना ना तुम्ही वाचन केलं ना तर ते खूपस काय म्हणतात, ओघवतं किंवा प्रभावी नाही होत. तर आणि तेही करताना ना, जे मी आत्ताही करतेय समजून सांगताना, तेवढ्याही हालचाली करायची गरज नाहीये, शांततेने करता येतात तुम्हाला. म्हणजे क्वचित हावभाव असावा, हालचाली असाव्यात, शब्दफेक प्रभावी असावं, उच्चारण स्पष्टता अतिशय चांगली असावी आणि गर्भित अर्थ जो आहे तो श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचावा, याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. आणि खरं सांगते, हे फार मोठं कौशल्याचं काम आहे. नाहीतर आताशा मी खोटी नाही करत, पण खूपदा असं होतं की कथा कथन करणं म्हणजे एक पात्री अभिनय केल्यासारखं, स्टेजच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणं म्हणजे कथाकथन करणं नव्हे. कथाकथन म्हणजे तुम्ही समोरच्याशी जोडणं आहे, त्याला आपल्यासोबत घेणं आहे, त्यांनी आपल्यासोबत हो म्हणलं पाहिजे, नाही म्हणलं पाहिजे, आपल्यासोबत रडलं पाहिजे, आपल्यासोबत हसलं पाहिजे. आणि ते सगळं करताना तुम्हाला त्यांना आपल्यात ओढून घेण्याची एक काय म्हणतात ते अद्वैत शक्ती निर्माण करावी लागते म्हणा, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागतो. आता कसं आहे ना की कथा कथन करण्यासाठी खरं तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ज्या की बोलून झाल्यात. पण आता जरा कथेच्या शेवटाकडे येते मी. कथेचा शेवट, आता कथेचा शेवट कसा असावा, तर कथेचा शेवट जो असावा तो जरा मार्मिक असावा, सुंदर असावा, सुलभ असावा, ती कथा पटकन कळली पाहिजे असा असावा. परत तिथं संदिग्ध, संभ्रम हे दोन शब्द नकोत, सहजता असावी तिथे. आणि सहज संपली पाहिजे ती कथा, कुठेतरी जीवाला चुटपुट लावून. तिथे म्हणजे ना खूप पल्लाळ करून मग थांबलं
की संपवणं बाबा आता, असं होतं. पण आता आपल्याला कळतं की ही कथा संपायला आली आहे, आणि तिथं जर तुम्ही थांबलात तर मला वाटते हे तुमचं फार मोठं यश आहे. आणि अजून एक सांगते की कथाकथन करताना मी व्यक्त होत असते, पण माझ्यासोबत ती कथा सुद्धा व्यक्त होत असते. आणि या दोन्ही गोष्टी समोरच्याला कळल्या पाहिजेत, तर ती कथा आपलीशी होते. तेव्हा ती जीवाभावाची वाटते, आणि ती कथा एकदा ऐकली की माणूस विसरतच नाही. मग लक्षात राहते ही ना अश्विनी निवर्गीचीच कथा आहे, आणि ही ना अर्चना नळगीरकरचीच कथा आहे. आणि मग ती अशी इथे डोक्यात राहते. आणि मग खरं सांगू का, मला ना बऱ्याचशा सखींचे नावं पाठ झाले बरं का, मी खूपशी नसते, पण त्यांचं लिखाण इतकं ओघवतं असतं ना, मला खूपदा वाटतं की म्हणावं की अगं बायांनो, एवढ्यातच लिहू नका, पुढे जा पुढे जा, तुमचा ना एंड अजूनही छान करता येईल, अजूनही इथे ना काहीतरी 2-3 गोष्टी जोडता येईल. आणि ना तो मी काही दिवसात ना तो वेळ काढणार आहे की या गोष्टी करायच्यात मला. तर मला अजून एक सांगते मैत्रिणींनो, अगदी मुक्तपणे सांगते, मी जेव्हा सुरुवात केली होती, खरं तर ना माझा वारसा जसा आता सूत्रसंचालनात सांगितलं माझ्या मैत्रिणीनं की माझे ना गुरु आई वडीलच. आई सुंदर लेख लिहायची आणि वडील कविता लिहायचे. आणि उन्हाळ्यात फिरतं ग्रंथालय आमच्या घरी असायचं, भरपूर पुस्तकं असायचे, आणि आम्हाला खेळण्या वगैरे काहीच नव्हत्या. टिपिकल पुस्तकं होते. चांदोबा हा प्रकार मला इतका आवडायचा ना, त्याच्यातल्या त्या राजा राणीचे ते असे छान कुरुळे केस, त्या वेण्या, आणि मग ती कथा मला वाचावीशी वाटायची. आणि ते वेताळ असा त्या राजाच्या विक्रमादित्याच्या पाठीवरचा वगैरे, म्हणजे ते लोभस चित्रण असतं ना, म्हणजे ते चित्र पाहून, म्हणजे आमच्या आई वडिलांनी इतकं मस्त गंडवलं होतं ना आम्हाला, की अशा छान छान गोष्टीची पुस्तकं ते आम्हाला आणून द्यायचे. आणि आम्ही इकडे तिकडे कधी गेलोच नाही. आणि इयत्ता 7वी नंतर दूरदर्शन सुरू झालं होतं, त्याच्यामुळे मीडियाचा एवढा काय म्हणतात त्याला बंबार्डिंग आमच्यावर नव्हती, आणि त्याच्यामुळं वाचन हे खूप झालं. आणि क्लिष्ट क्लिष्ट पुस्तकही नंतर नंतर ते आणून ठेवायचे चुपचाप चुपचाप मध्ये, की जरा हे वाचणं. याच्यात अजून एक सुंदर असं माझ्यावर गारुड घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे वपू काळे. काय बोलू त्यांच्याबद्दल, म्हणजे आता मी बोलणार आहे खरं तर. 4:35 झालेत, मी थोडस बोलू शकते ना? हो, बोला बोला मॅडम. चालेल ना? हा, तर व्यंकटेश माडगुळकर सारखेच वपू काळे किंवा दमाम मिराजदार वगैरे हे सगळे जे लोक होते ना, तर खरं तर कथा भाग कसा लिहायचा ते सुरुवातीपासून शेवटापर्यंत समेवर मी आले, बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलंय. पण मी स्वतः कथा लिहायला शिकले कशी, किंवा कसे कसे लोक मला आवडत गेले आणि मी कशी कशी जोडत गेले त्यांच्यासोबत, आणि मग ते लिहिताना काय काय केलं, म्हणजे काय धडपड असायची माझी, ती सांगायला थोडीशी आवडेल. तर त्या अनुषंगाने मी थोडस पुढे जाते. आता सांगताय की खर तर गदिमा म्हणजे एक इतकं मोठं व्यक्तिमत्व ना, गीत रामायण लिहिणारं आणि अचाट मोठं व्यक्तिमत्व. आणि त्यांचे लहाने भाऊ होते हे व्यंकटेश माडगुळकर. असं म्हणतात की मोठ्या झाडाच्या खाली छोटस व्यक्तिमत्व वाढत नाही, पणपत नाही, किंवा वाढ खुंटते वगैरे. असं काही नाही होत, माहिती का, काहीच नाही होत. आपली बुद्धी आणि आपला मेंदू, आपली प्रबळ शक्ती, आपली ग्रास्पिंग पॉवर हे कोणी चोरू नाही शकत. हे मी फार अनुभव घेतलाय. आणि मग मला त्यांच्या आणि हे मग व्यंकटेश माडगुळकरकडे का जाते, तर एम ए सेकंड पार्टला आम्ही ज्यावेळेस शोध निबंध होते आमच्याकडे जे द्यायचे एम ए करताना, तर ते करताना आम्हाला केशवसूत गाऊन गेले नावाचं एक पुस्तक दिलेलं सरांनी. तिकडे माधव सावरगावकर नावाचे आमचे शिक्षक, जे म्हणजे काय म्हणतात तेच एक मोठा संदर्भ ग्रंथ होते. आणि धर्माधिकारी मॅडम होत्या, त्याच्यानंतर प्राचार्य दत्ता भगत होते, जे की ते पण छान लिहायचे आणि संवाद साधायचे
व्यक्त व्हायचंय. माझा मोठा भाऊ असेल, माझी बहिणी असतील, त्या पण साहित्यिक आहेत. म्हणजे असा घरचा वारसा असल्यामुळं ते सगळं बघायचं. आणि यमेला आम्हाला केशवसूत गाऊन गेले आणि व्यंकटेश माडगुळकरांचे काही पुस्तकं अभ्यासाला होते, हेच बनगरवाडी होतं वगैरे. आणि ते वाचताना माझी एक मैत्रीण होती अनुराधाचारी नावाची. ते हळूच म्हणायची, "ए बाई, हे केशवसूत गेले ते गेले, का गाऊन गेले?" म्हणजे मजा यायची ती बोलताना ऐकल्यावर. की मी म्हणायचे, "अगं त्यांनी किती लिहिले, खूप अवघड आहे अर्चे, खूप क्लिष्ट आहेत. यांचे ना मराठी शब्द जेव्हा आपण वाचू ना, त्यावेळेस आपल्याला एखादी डिक्शनरी समोर घेऊन बसावं लागेल आणि ती वाचावं लागेल." पण खरं सांगते, तो काळ कसा असतो, आपणही लहान असतो, आपल्यातही तितकी मॅच्युरिटी नसते की प्रत्येक शब्दांचा अर्थ कळेलच. त्या शब्दात शिरून, समजून घेऊन, उमजून घेऊन तसं वागण्याचं किंवा लिहिण्याचा प्रकार. पण तरीही आम्ही ते बघायचो, सरांना विचारायचो, त्याचे अर्थ विचारायचो आणि ते सांगायचे आमच्या सुदैवानी. आणि ते जेव्हा आम्ही करत गेलो ना, अक्षरशः खरं सांगते, मोरा वाळिंबे पूर्ण वाचले, व्याकरण म्हणू नका, शब्द धातुवली, रूपावली, समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांच्या जेवढ्या जेवढ्या डिक्शनऱ्या होत्या त्या चाळून काढल्या. आणि एक एक शब्द मनात कुठंतरी खोलवर साठवत आम्ही पुढे जायला लागलो. आता बघा, यांचा सुद्धा आपण अभ्यास का करायचा, म्हणजे यांच्या सुद्धा कथा का वाचायच्या, तर जर विचार केला तर व्यंकटेश माडगुळकरांनी मानदेशाचा परिसर जरी वरवरून वृक्ष वाटत असला तरी त्या तिथल्या माणसामध्ये जे सांस्कृतिक वैविध्य होतं ना, ते पूर्णपणे ते जगले आणि ते त्यांनी शब्दात मांडलं. म्हणजे दिसलं की मांडलं असं नाही झालं बरं का, ते जगले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना एक सच्चेपणा येतो, म्हणजे खरेपणा येतो. आणि मग ते माणदेशी माणसांचं पुस्तक आहे का? हो असेल, का नाही, माणदेशी माणसांचं पुस्तक असेल. पण शेवटी माणूस ही संकल्पना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा सारखीच आहे, फक्त सांस्कृतिक वैविध्य तिथलं आहे. मग ठीक आहे, तिथलं सांस्कृतिक वैविध्य आहे तर मग त्यांनी काय मांडलं, तर सर्वसामान्यपणे बहुजन समाजातील व्यक्तींचं चित्रण मांडणारं, अंतर्मुख करणारं असं ते कथा असायच्या त्यांच्या. मला आठवतंय, आम्हाला सर होते, भगत सरांनीच खरं तर शिकवलेली ही कथा होती. त्यातलं देवासटवा महार ही कथा मला आजही आठवते. म्हणजे कसं होतं पहा, इतके वर्ष झालेत, लग्न होऊन 25 वर्ष झाले, पण त्यांनी तेव्हा सांगितलेली किंवा विशद केलेली कथा आजही माझ्या डोक्यात गच्च असते. तर त्यांनी ती शिकवली होती. तर गोमा पवारनी सांगितलं होतं की ही दलित साहित्यातली पहिली कथा असावी जी व्यक्तिचित्रात इतकी छान व्यक्त झाली आहे की तिथं तो मानदेशी माणूस अगदी जिवंत समोर उभा टाकल्यासारखा वाटतो. म्हणजे तिथला माणूस रांगडा आहे, ताठर आहे, तरी पण त्यांच्या अंतःकरणात एक ओलावा आहे. आणि याचं वर्णन जेव्हा व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडीतून करतात, त्यांच्या कादंबरीतून करतात, त्यांच्या लेखन शैलीतून करतात, तेव्हा ती एक उत्कृष्ट साहित्य कृती होते. ही सांगायला मला खरं म्हणजे आनंदच वाटेल, किंवा म्हणजे मी ते अनुभवलंय, मी त्याचा अभ्यास केलाय. आणि कसं आहे ना की बनगरवाडीच नाही तर त्यांच्या अनेक कलाकृती आहेत. नैसर्गिक वन्य व प्राणी संपदेची वर्णन करणारा नागझिरा आहे, त्याच्यानंतर हिरवी वण आहे, रानमेवा आहे, ललित लेखन आहे. पण हे सगळं वाचल्याशिवाय मला त्यांनी काय लिहिलंय हे कळणारच नाही. आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे व्यंकटेश माडगुळकर यांचं लेखन कॅनव्हासवर चित्र रेखाटल्याप्रमाणे इतकं सहज आणि सुंदर आहे, इतकं ओघवत आहे की त्यांच्या लेखनातून ना एक दृश्य परिणाम असतो ना, तो दिसायला लागतो. म्हणजे लेखक हा उत्कृष्ट चित्रकारही असू शकतो असं त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं. म्हणजे त्याच्यामुळेच कदाचित असेल अमोल पालेकरनं बनगरवाडीवर चित्रपट सुद्धा काढला होता. पण इतकं ते माणूस असा समोर उभं राहणं हे व्यंकटेश माडगुळकरांकडनं मी शिकले. आणि काय त्यांना पण अगदी शतशः नमन. त्याच्यानंतर जाते मी वपू काळेकडे. आता वपू काळे माहीत नसणार आता मला वाटतच नाही माणूस जन्माला आलाय आजवर, कोणीच नाही, नाहीच.
हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा असा त्यांचा विनोद. विशेषतः तरुणाईच्या मनावर वपूंनी लेखनाच्या म्हणजे माध्यमातून अतिशय सुंदर गारुड घातलेलं आहे. जगणं सुद्धा कला आहे हे समजून सांगणारा, ती कला अवगत करा असा संदेश सहजपणे देणारे वपू काळे हृदयस्थ आहेत. काय सांगू, म्हणजे काय काय शिकावं ना. वपू, मी जसं आता सांगितलं की काही जणांना ना खूप मोठं लिहायची गरज नाही. सावरकर म्हणले ना की वीर सावरकरच लक्षात येतात. वीर सावरकर म्हणलं तरी स्वातंत्र्यवीर सावरकरच लक्षात येतात. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणलं तरी विदा लक्षात येतात. आणि विदा म्हणलं की विनायक दामोदर सावरकर. काय गरज आहे एवढं मोठं लिहायची? काहीच गरज नाही. तसंच आहे वपूंचं. वपू या 2 शब्दावर तमाम रसिक अजूनही तितकंच निखळ प्रेम करतो. त्यांचे विचार आदान प्रदान करतो. आणि वपूंच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे त्यांच्या लिखाणाला कुठेच तोड नाही. ते सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणार आहे, समृद्ध करणार आहे. आपण सारे अर्जुन, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हरवलेली माणसं, दोस्त, माझ्यापाशी, मी माणूस शोधतोय, वन फॉर द रोड, रंगमनाचे माणूस, वपूरचा हुंकार. बापरे, काय यादी आहे ती भयंकर, संपणारी नाहीये. 5:30 पर्यंत वपूच चालेल. पण हे एवढं सगळं, त्याच्यासोबतच तप्तपदी, ठिकरी, वाट एकटीची यासारख्या कादंबऱ्या ज्या मनात, रक्तात, प्रवाहात वाहतात असं म्हणलं तरी चालतंय. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्वज्ञान बघा, आता कथा बीजामध्येच आहे हे सगळं. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्वज्ञान सोप्या पण रंजक पद्धतीने सांगणारे साहित्यिक वसंत पुरुषोत्तम काळे. आणि वपूंनी 60 पेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण केलं. त्यांच्या कथानकाला इतकी दाद मिळाली की ऑडिओ कॅसेट झाल्या, घराघरात पोहोचल्या. अजून एक गंमत सांगू, वपूंच्या ओळी आपण सुद्धा कुठेही सूत्रसंचालन करताना आधी गुगल करतो. गुगलवरून त्या 4 ओळी घेतो. का घेतो रे बाबा? तूही जगायचं नाहीस की, 60चा झालास, 70चा झालास, तरी पण तुला विचार करावा लागतो. कारण ते तत्वज्ञान, ती भाषा शैली, ते संवाद, ते लिखाण एखादा वपूच करू जाणे. तर हे असं असतं. म्हणजे चोफेर लिखाण आहे, ललित आहे, ग्रामीण आहे, वैचारिक आहे, चरित्र आहे. आणि त्यांच्या अशा म्हणजे काय म्हणतात त्याला, विविध कथेतून येणाऱ्या ओघवत्या शैलीतलं जीवन तत्व, जीवन सार, जीवन तत्वज्ञान माझ्या कथेत मला कसं आणता येईल याचा कायम विचार मी करत राहिले. आणि मग त्याही कथा मी कुठेतरी लिहायचा प्रयत्न. पण हे सांगताना अजून एक विशेषतेने सांगेल, विशेषत्वाने सांगेल की कुठल्याही लेखकाचा प्रभाव तुमच्यावर असला तरी त्यांचे शब्द चोर्य करू नका, जशाला तसे उचलून टाकू नका. तुमचा आणि माझा अनुभव वेगळा असतो. आईबद्दल कोण लिहित नाही? सगळेच लिहितात की. हमूही लिहितात, मीही लिहिते, तुम्हीही लिहितात, सगळेच लिहितात. माधव जुलियन पण लिहितात. पण प्रेमास्वरूप आई त्यांनी लिहिलं की आम्ही प्रेमास्वरूप आईच नको ना. वात्सल्य मूर्ती आई नकोच ना. प्रभाव पडू द्या त्या भावनेंचा, त्या आर्ततेचा, त्यांना काय सांगायचंय त्याचा. पण शब्द तुमचे पाहिजेत. त्याच्यासाठी खूप वाचन गरजेचं आहे. आणि उत्तम श्रोता होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. की फक्त आपणच व्यक्त नाही व्हायचं, तर इतरांचं सुद्धा ऐकून घेणं, इतरांचं सुद्धा वाचन करणं हे मला वाटते फार गरजेचं आहे. खरं आहे अगदी. वपूंचं पार्टनर म्हणजे जीवा भावाचा आहे सगळ्यांच्या, आणि सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्याच्यामुळं
बापू मी सांगतेय ना की 5:30 पर्यंत संपायचे नाहीत, मला पुढे जायचंय आता. आणि बापू नंतर मी सांगेल दमा मिराजदार मी आता जे सांगत होते की तुम्ही थकून भागून आला असता, म्हणजे प्रत्येकाकडनं ना काही ना काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतं. आता दमा मिराजदार ना त्यांना पंढरीचा विठोबा म्हणायचे. काय होतं बरं, तर ग्रामीण जीवनाचं अस्सल प्रतिबिंब. ग्रामीण जीवनाचं जे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात होतं ते वेगवेगळ्या कथेद्वारे ते मांडायचे की इथे असं आहे तिथे तसं आहे. मग आता हा जो पंढरपूरचा सुपुत्र होता दमा मिराजदार, तर जेवढा पांडुरंग आहे ना आपलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत, घराघरात जसा प्रसिद्ध आहे तसे दमा मिराजदार सुद्धा साहित्यातला पांडुरंग, जे की सगळ्या घराघरात आपल्याला माहित आहेत. आता हे साहित्य विश्वात त्यांनी 1 नाही 2 नाही 3 नाही तर 6 दशक स्थान मिळवलेलं आहे. आणि त्यांनी अगदी सगळ्या प्रेक्षकांना खळखळून हसलंय. आणि असं म्हणतात त्यांच्याबद्दल की अनभिषिक्त अशी मिराजदारी मिराजदारांनी चालवली होती या साहित्य वर्तुळात. आणि त्यांच्यासोबत अशी खरं तर ज्येष्ठ नावं घ्यावी लागतील जे सोडता येणार नाही, म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर असतील किंवा चिवी जोशी असतील, त्याच्यानंतर राम गणेश गडकरी असतील, आचार्य अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील. म्हणजे हे सगळे विनोदी कथा लिहिणारे एकापेक्षा एक नुसते दिग्गज नाही तर महादिग्गज लोक होते. आणि यांच्यासोबत कथाकथनाला दमा मिराजदार असायचे. आणि दमा मिराजदारांनी त्या काळी त्यांची ख्याती अगदी 7 समुद्रापर्यंत नेली होती. आणि त्यांचं ना खरं सांगते म्हणजे कथेचं पुस्तक वाचण्यापेक्षा त्यांचं कथाकथन ऐकणं हे अद्वैत होतं. आणि समक्ष कथाकथनाची मजा असते ना ती खरंच खूप वेगळी आगळी असते. म्हणजे तो माणूस समोर असतो, आपण त्यांच्यात गुंगलेला असतो, आणि म्हणजे ते समोर असताना ते इतकं विलक्षण यायचं की असायचं की लोक हसून गडबडा लोळायचे माहिती का. आणि त्याचे हसून हसून पोट दुखायचं, डोळ्यातून पाणी यायचं, ते एकमेकाला शिट्टी मारायचे, वरचे लावणीला गेल्यासारखे फेटे वगैरे फेकून द्यायचे. म्हणजे इतकं की एका कथाकथनाच्या प्रसंगी तर असं झालं होतं म्हणे की लोकांनी पैसे उधळले. आणि ते इतके प्रचंड पैसे झाले की दमा मिराजदार यांनी सांगितलं की ते गोळा करा, मी एका शाळेला गरीब मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी ते देऊन टाकेन. आणि अक्षरशः दमांनी ते दिले. म्हणजे विचार करा त्या लेखणीमध्ये काय असेल, काय प्रचंड ताकद असेल की तुम्ही. आणि खरं सांगते गंभीर लिहितानापेक्षा सुद्धा विनोदी कथा लिहिताना त्याच्या ट्विस्ट आणणं, त्यांना हसवणं आणि एका असा धीर गंभीर माणसाला बोलतं करणं, आपलं थांबून घेणं हे खरंच खूप अवघड असतं. आज आपण इथे सगळ्या जणी बदलतो, प्रत्येक वेगवेगळ्या ताणतणावात असू शकतो. कोणाची इच्छा असते की कोणाची मानसिकता असते बस झालं 10 मिनिट, काय 45 1 तास. कोणाची मनस्थिती असते नाही मला शिकायचंय काहीतरी, मला ऐकायचंय नेमकं काय म्हणते ते. आणि काही जणांचं असं असेल की ती पुस्तकं कोणते सांगते ते बघूयात म्हणजे आपल्याला वाचता येईल. म्हणजे वेगवेगळा हा भाग असतो. पण अशा सगळ्यांना एकत्र बांधून त्यांच्यासोबत जोडल्या जाणारे दमा मिराजदार किती वेगळे असतील. म्हणजे त्यांच्या ताकद मला वाटतं मला 6 जन्म घ्यावं लागतील की तसं दमा मिराजदार इतकं समोरच्याशी मला समोर असून बोलता येईल किंवा त्यांची साथ मला मिळवता येईल. आता खरं सांगायचं तर पुलंचा अंतू बर्वा, चितळे मास्तर यामध्ये सुद्धा मी जसं आता सांगितलं की एक साहित्य संमेलनामध्ये मला कोणी विचारलं की स्वरचित आहे का म्हणून, तर याला ना कशी पात्र म्हणतात काय, जरा अशी बेरकी. काय झालं काय झालं राव ग्रीश करता येतं का बरं. यू लॉस्ट युअर नेटवर्क कनेक्शन म्हणतात यार. इकडे ना पटकन. अरे त्यात काहीच नाहीये.
मैत्रिणींनो, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये. 1-2 मिनिट आपण वाट बघूया. हॅलो, काय झालं ग? काय प्रॉब्लेम झालाय? मग मोबाईलच्या हॉटस्पॉट वरून कर ना. ओके ओके. हा मैत्रिणींनो, त्यांच्याकडचं वायफाय गेलेलं आहे. ती आता हॉटस्पॉट वरून परत जॉईन करते आहे. 1-2-4 मिनिटामध्ये त्या परत जॉईन करते. छान चालू आहे कथालेखन कार्यशाळा. खूप छान मार्गदर्शन चालू आहे. अनेक नवीन लेखकांची त्यांनी नावं सांगितलेली आहेत. मला वाटतं तुम्ही सगळ्यांना आपल्याला भरपूर नवे पॉइंट्स आज मिळालेले आहेत. खूप सुंदर मार्गदर्शन चालू आहे. शेवटच्या Join 10 होत आहेत. मिनिटातच प्रॉब्लेम झाला थोडा. येस येस. अर्चना डावरे परत जॉईन झालेले आहेत. क्षमस्व, कारण मध्येच क्षमस्व मध्येच वायफाय लाईट गेल्यामुळे बंद झालं आणि आपली थोडीशी लिंक तुटली, तरी पण मी परत प्रयत्न करते नाव फोडण्याची आपल्या. तर मी सांगत होते की दमा मिराजदारांबद्दल त्यांनी असं एक ज्वलंत चित्रण आपल्या समोर केलंय आणि निखळ निर्मळ आनंद देण्याचा प्रयत्न आपल्याला केले. पण त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की जसं ओंगळ भाषा बोलायची नाही, तसं दमा मिराजदारांच्या कथांमध्ये कुठेही अश्लील कोट्या किंवा द्विअर्थी संवाद असा कधीच नव्हता. म्हणजे विनोद हा स्वच्छच असावा, निर्मळच असावा, मनाला भिडणारा असावा आणि त्यातून आनंदच मिळावा, असंच सगळं काही असायचं. मग त्याच्यात व्यंकूची शिकवण, भूताचा जन्म, माझी पहिली चोरी, ड्रॉइंग मास्तरांचा त्रास, अशा ज्या कथा ज्यांनी दमांच्या तोंडून ऐकाय असतील ना, ते मला वाटतं की आयुष्यभर ते दमांना विसरूच शकत नाहीत. आता पंढरपूर म्हणजे मराठी जेव्हा साहित्य संमेलन परळीला झालं त्यावेळेस अध्यक्षपदी दमांची निवड झालेली होती. तेव्हा पंढरपूरकरांनी मोठ्या अभिमानाने त्यांचा काय म्हणतात त्याला भव्य नाग सत्कार केला. तेव्हा ज्येष्ठ पत्रकार गोफनकार तिथं होते आणि माझे आमदार काहीतरी पांडुरंग नाव होतं, आडनाव आठवत नाही मला आता, तर ते होते आणि ते दमांच्या गौरवार्थ तिथं म्हणाले होते की दमा म्हणजे आमच्या पंढरपूरचे शेक्सपियर आहेत. इंग्लिश माणसाला शेक्सपियर साहित्याचा जसा अभिमान वाटतो तसंच आम्हाला पंढरपूरकरांना दमांच्या साहित्यांचा अभिमान आहे. आणि खरंच दमा मिराजदारांच्या स्वरूपातून रूपातून आपल्याला एक महाराष्ट्राला दिलेलं हे आगळं वेगळं जर असं काय म्हणता येईल ते लेणं मिळालेलं आहे. आता जरा थोडासा विषय आपण स्त्रियांकडे आणूयात आणि एक वेगळी कथाकार जी आहे तिच्याबद्दल मी थोडं बोलते.
आता ही कथाकार म्हणजे गौरी देशपांडे. म्हणजे कसं असतं ना, आपण सामान्य स्त्रिया तर बहुतेक आपण सगळं ठराविक ठराविक पठडीचं आयुष्य जगत असतो. म्हणजे कसं, कुटुंबाची प्रेमळ आणि भक्कम चौकट, थोडा धाक, थोडेसे लाड, थोडस लहानपण, शिक्षण, अर्थार्जन, लग्न, वंशवृद्धी, संसाराच्या जबाबदाऱ्या, किराणे, भाज्या, बँका, रुपये, पैसे, दागिने, कामवाल्या, तब्येती, आजारपण, एक ना दोन असे विविध विषय आपले सगळ्यांचे सारखेच असतात. म्हणजे फरक काहीच नसतो. आणि मग आपली मुलं बाळ मोठी होतात आणि आपण म्हातारे होतो. अशी आपली सगळ्यांची एक कथा असते. पण या भूमिकेत खर तर आपल्या बदल होत असतो. आणि भूमिकेत बदल झाला की आपण कंटाळा आला म्हणून वेगवेगळं काहीतरी करतो. म्हणजे कधीतरी आपण प्रवासाला जातो, डोंगरदऱ्या पाहतो, कधीतरी क्वचित एखादं वेगळंसं पुस्तक आणतो, कधी उगाच एखादा सेल्फी फोटो बिटो काढतो, किंवा निसर्गात झाडात गॅलरी वगैरे सजवतो, कुंड्या बिंड्या लावतो. असं सगळं एक रुटीन आपलं चालू असतो. आणि याच्याच अवतीभवती आलेले सगळे प्रसंग आपण आपल्या कथानकात लिहित असतो. पण गौरी देशपांडे हे व्यक्तिमत्व अतिशय बंडखोर असं व्यक्तिमत्व होतं. कोण होत? तर खरं सांगते की प्रेम ही भावना आपल्याला एका वयात कळते किंवा आपल्याला उपजतच कळते. कधी आपण जरा सावधे असतो प्रेमामध्ये, समाज मान्य आहे का नाही ते बघत असतो, आणि खूपशा घटना घडतात, खूपशा वेगवेगळ्या कथा येतात. पण आपल्या जगामध्ये एक थोडीशी चौकट असते आणि या चौकटीतच आपण राहत असतो. पण गौरी देशपांडेच्या कथांमध्ये ना असं काहीही नाही. ते चौकटमध्ये राहत नाही, हिशेब ठेवून प्रेम करत नाही. ते अत्यंत बुद्धिमान असतात, प्रखर असतात, ठाम विचारांची बैठक असलेले असतात. जिथे स्वतःचे बरोबर वाटतात तेच करतात, दुसऱ्याच ते ऐकत नाहीत किंवा त्यांना ऐकायचेच नसतात. कधी कधी ते अतिशय मनस्वी असतात. आणि थोडक्यात सांगायचं तर वेगळं आयुष्य जगणारी ही पात्र असतात. आता ही अशी पात्र लिहिताना ना खरं सांगते अवघड असतं आपल्यासारख्या सामान्य स्त्रियांना. खरंच आपलं जीवन चौकटीबद्ध असतं. पण अशा कथा सुद्धा वाचल्या पाहिजेत. समाजात काय चाललंय याचा उहापोह जरा आपल्याला होतो, भेद कळतात आणि तिथेही काहीतरी कळतं की हे राहून गेले किंवा हे अजूनही करायला वाव आहे, या गोष्टी आपल्या सुचत जातात. इरावती कर्वे आणि दिनकरराव कर्वे यांची गौरी देशपांडे ही मुलगी, महर्षी कर्व्यांची ही नात. आता पहा, कर्वेंच्या रक्तामध्येच असं होतं की मळलेली वाट यांनी कधीच तुडवली नाहीये. तर वेगवेगळ्या आपल्याला खुणावणाऱ्या वाटेकडे जाण्याचे त्यांचे रस्ते होते. स्त्री शिक्षणापासून ते कुटुंब नियोजन, पुरातत्वशास्त्र, पर्यावरण, सगळी क्षेत्रे मंडळींनी गाजवली. इरावतीबाई आणि दिनकररावांच्या घरी मोकळं वातावरण होतं. म्हणजे 1940च्या दशकात जाई, आनंद आणि गौरी ही 3 भावंड आपल्या आई वडिलांना ए इऊ आणि ए दिनू अशी हाक मारायची. म्हणजे त्यांच्याकडे हे जे स्वातंत्र्य होतं किंवा एकमेकांना बोलण्याची जी पद्धत होती, इरावतीला इरू म्हणायचे ते आणि दिनकररावांना दिनू म्हणायचे. इंग्रजी भाषेतलं त्यांच्याकडे भरपूर साहित्य होतं, त्याच्यामुळं नेमकं त्याचा अनुवाद, त्यांच्यामध्ये काय असतो, प्रापंचिक भाग कसा असतो, संसार कसा उमलत जातो, त्याही महिला खरंच बाहेर व्यवसायासाठी जातात का, किंवा त्यांचे पात्र परिचय कसे असतात, या सगळ्या गोष्टींचा उहापोह तिच्या
लेखनात यायचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अस्वस्थ काय होतं ते अस्वस्थ दशकाची डायरी असं एक मराठी पुस्तक इंग्रजीत अनुवादात केलं होतं आणि त्यांनी अरेबियन नाईट सुद्धा मराठीत अनुवाद केला होता. आत्मचरित्र लिहिलं नाही तरी त्यांनी काय केलेलं आहे माहिती का, पिंचुनीचे धडे, कारागृहातून पत्रे असे काही लेख लिहिले. त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील जे हिंदोळे म्हणतो ना आपण, वेगवेगळ्या वळणावर मिळालेले अचानक बसलेले धक्के किंवा हिंदोळे म्हणतो, ते सगळे त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यांची तशी पाहिली तर एकूण 9च मराठी पुस्तकं होती आणि लेखन शैली मात्र त्यांची इतकी प्रचंड तीव्र आणि प्रवाही होती की वैचारिक लेख त्यांनी खूप लिहिली आणि त्यातून समाजाचा एक बंदिस्त जो भाग होता, आरसा होता, ते समोर आणायचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांच्याही कथा मी बऱ्याचशा वाचल्या. खर तर जेव्हा आपली जगराटेची ओळखही होत नव्हती तेव्हा त्यांनी परदेशात जाऊन तिथलं सुद्धा संस्कृती थोडीशी काय म्हणतात त्याला अंगीकृत करून घेतली होती. तिथल्या ऑलिस्टर, दिमित्री, इयन, तेरुआ अशा वेगवेगळ्याच नावाच्या माणसाचे उल्लेख बिनधास्त त्यांच्या कथेमध्ये असायचे. आपल्याला हे पात्रांचे नाव सुद्धा कसे ठेवायचे आपण विचार करतो. एखादी मीनाक्षी म्हटलं तर नको पैसे जरीच राहते, तिथे नाव कशाला घ्यायचं, आपण काहीतरी वेगळं घेऊ असा विचार करतो. पण यांच्या पात्राचे जे नाव होते ते असे जरा वेगळे असायचे आणि पाश्चात्य संस्कृतीचंही एक काय म्हणता येईल त्याला, एक सरमिसळ म्हणूया किंवा एक प्रभाव म्हणूया त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. तशी गौरीची पुस्तकं ही कायम नायिका प्रधान असलेली आहेत. आता तसं माझं स्वतः सांगायचं तर मी सगळ्या नायिका प्रधान कधीच लिहिल्या नाहीत, वेगवेगळ्या कथा लिहिल्या, पण गौरींचं वैशिष्ट्यच आहे की नायिका प्रधान. आता मला सांगा, आपण स्त्री आहेत, नायिका प्रधान म्हणजे शेवटी आपल्या स्वत्वाशी किंवा आपल्याशी किती जोडलेली ही नाळ, पण त्यांनी इतकं बिनधास्त लिहिलेलं आहे ना की त्यांच्या नायिका कधीच सुस्वरूप आहेत. म्हणजे ती देखणीचे, साजूकचे, पायात पैंजणच घातलेली आहे, आलवारात चालत जाते, असं काहीही नव्हतं. त्यांना रूपाची फिकीरच नाही, कारण त्यांच्या आसपासच्या लोकांना त्या स्वतः सुद्धा अशा म्हणायच्या की मी काही सुस्वरूप नाहीये तरी मला लेखन येऊ शकतं. तसं सुस्वरूप लोकातच खूप आत्मविश्वास असतो असं नाही. तर सगळ्या नायिका त्यांच्या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे त्या म्हणायच्या की सगळ्यांनाच नागडोळे तोंड असतं ग बाई, त्या कशाला, त्या काय घेऊन येतात, तर त्यांच्यात काय असतं, तर त्या नायिकांमध्ये असतं स्वातंत्र्य, कोणाला तरी दिलेलं, कुठेतरी दिलेलं, कोणीतरी पुरुषांनी दिलेलं. मग तो पुरुष म्हणजे त्याचे बाबा असतील, आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, मुलगा असेल, पण या सगळ्यांनी मिळून त्या स्त्रीला किती स्वातंत्र्य दिले हे महत्वाचं बाब गौरीला वाटतं आणि गौरीला हे सगळं लिहिते. आता त्याच्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट आहे की जी आपण सहसा सामान्य स्त्रिया उद्धृत करत नाही, की खूप मनातले खाचखळगे असतात, पण हे सांगितलं तर समाज काय म्हणत या गोष्टीला आपण भीत असतो. किंबहुना आपल्याला भीती असते की हे जर मी लिहिलं तर माघारी कुजबूज करतील हीच लोक आणि समाजात माझी जी प्रतिष्ठा असेल तर. पण गौरी असं नाही करत. गौरीच्या नायिकेला मनात खोलवर बोचणारी अशी अतृप्त